गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण लेखापरीक्षणाची रचना, लेखापरीक्षणाचे प्रकार, तसेच भारतातील लेखा परीक्षा पद्धतीचे मूल्यमापन ह्या मुद्द्याच्या संदर्भातील माहिती आपण अभ्यासलेली होती. आज आपण भारतातील अंदाजपत्रकावरील संसदीय नियंत्रण, त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवर जे काही मुद्दे दिसत आहेत, लोकलेखा समिती, लोकलेखा समितीची रचना, लोकलेखा समितीचे कार्य आणि लोकलेखा समितीचे मूल्यमापन या संदर्भातील माहिती आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेमार्फत समित्या नेमल्या जातात. अलीकडे लोकशाही समाजव्यवस्थेत शासनाची कार्ये व्यापक स्वरूपाची बनलेली आहेत. संसदेला विविध स्वरूपाचे कायदे करावे लागतात. त्यामुळे शासनामार्फत विविध खात्यावर जो पैसा खर्च होतो त्यावर आर्थिक नियंत्रण ठेवणे संसदेला अशक्य होते. संसदेत अधिक सदस्य असतात आणि वेळही अपूर्ण असतो. त्यामुळे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेमार्फत 2 प्रकारच्या समित्या नेमल्या जातात. त्यामध्ये लोकलेखा समिती आणि दुसरी जी समिती आहे ती म्हणजे अनुमान किंवा अंदाजपत्रक समिती. तर ह्या 2 समित्यापैकी सर्वप्रथम आपण लोकलेखा समिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक पैसा योग्य रीतीने योग्य करण्यासाठी खर्च व्हावा, लोककल्याणाची कार्ये साध्य करण्यासाठी शासकीय खर्चावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरते. सार्वजनिक पैसा, निधी योग्य रीतीने खर्च झाला आहे किंवा नाही, तसेच अनाठायी व अयोग्य कारणावर खर्च झाला आहे का हे पाहण्यासाठी सार्वजनिक लेखा समिती आवश्यक असते. अंदाजपत्रक निर्माण करतेवेळी खर्चात काटकसर सूचने व त्याबाबत शिफारसी व उपाय सुचविण्याचे कार्य अनुमान समिती करीत असते. याशिवाय मोठमोठे उद्योगधंदे, सार्वजनिक महामंडळे त्यांचे हिशोब तपासण्याचे कार्य करण्यासाठी लोकसभेकडून व राज्यसभेकडून लोक उद्योग समिती नेमली जाते. या समितीच्या कार्यामुळे लोकलेखा समिती व अनुमान समिती यांच्या कार्याचा ताण काही प्रमाणात कमी होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण सर्वप्रथम लोकलेखा समितीच्या संदर्भातील माहिती बघूयात. लोकलेखा समिती ही सार्वजनिक लेखा समिती या नावानेही ओळखली जाते. भारतामध्ये 1923 साली सर्वप्रथम सार्वजनिक हिशोब समितीची स्थापना करण्यात आली. या समितीत कार्यकारी मंडळाचा एक सदस्य घेतला जात असे. त्यामुळे समितीला सरकारच्या आर्थिक व्यवहारावर टीका करता येत नसे. म्हणून खऱ्या अर्थाने ही समिती संसदीय समिती नव्हती. अर्थ खात्याकडून आलेल्या एका सदस्यामुळे समितीच्या कार्यावर दडपण व
नियंत्रण येत असे. 1950 साली भारताच्या राज्यघटनेमध्ये या समितीला खऱ्या अर्थाने संसदीय बनविले गेलेले आहे. कारण सरकारचा एकही सदस्य या समितीत समाविष्ट करण्यात आलेला नाही. यानंतर आपण लोकलेखा समितीची रचना बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लोकलेखा समितीमध्ये सुरुवातीला सभासद संख्या म्हणजेच सदस्य संख्या ही 15 होती. या सभासदांची निवड लोकसभेकडून होत असे. पुढे 1955 मध्ये या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आली. राज्यसभेतून 7 सभासद या समितीवर घेण्यात येऊ लागले. त्यामुळे सार्वजनिक हिशोब समितीच्या सदस्यांची संख्या 22 झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकलेखा समितीची सदस्य संख्या हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, 15 सभासद लोकसभेमार्फत व 7 सभासद राज्यसभेमार्फत नेमले जातात. राज्यसभेतील 7 सदस्यांच्या निवडीबाबत पंडित नेहरू यांनी असे म्हटले आहे की सार्वजनिक हिशोब समितीमध्ये राज्यसभेतील सदस्यांचा समावेश करणे आवश्यक असते, कारण या समितीचे कार्य पूर्णपणे संशोधनात्मक असते. तसेच घटनेच्या 151व्या कलमामध्ये सार्वजनिक हिशोब व तपासणी अहवाल दोन्ही सभागृहाकडे मांडावेत असे असून राज्यसभेला स्वतःची अशी समिती नेमता येईल, परंतु 2 सार्वजनिक समित्या असण्याऐवजी दोन्ही सभागृहातील सदस्यांची एक समिती असणे अधिक योग्य आहे. लोकलेखा समितीमधील सदस्यांची निवड दरवर्षी संसदेमार्फत एकल संक्रमणीय मतपद्धतीनुसार आणि प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारावर केली जाते. त्यामुळे संसदेतील विविध राजकीय पक्षांना त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात या समितीवर स्थान मिळते. या समितीचा अध्यक्ष हा सामान्यतः सत्तारूढ पक्षाचा असतो, परंतु इंग्लंडमध्ये या समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षातील सदस्य असतो. भारतात सत्तारूढ पक्षाचा सदस्य या समितीचा सभापती असतो, परंतु 4थ्या लोकसभेने हे सभापतीपद विरोधी पक्षाकडे दिले होते. यानंतर आपण लोकलेखा समितीची जे काही कार्य आहेत त्या कार्याच्या संदर्भात क्रमाक्रमाने माहिती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेच्या संचलन व प्रक्रिया या 143व्या नियमानुसार भारत सरकारने हिशेब संसदेपुढे ठेवलेले इतर हिशोब महालेखापरीक्षकाने तपासलेले हिशेब यांची तपासणी करण्याचे कार्य सार्वजनिक हिशेब समितीला करावे लागते. सामान्यतः सार्वजनिक लेखा समितीला जे काही कार्य करावी लागतात त्याची माहिती आपण क्रमाक्रमाने बघूयात. तर त्यामध्ये पहिला क्रमांक आहे, सार्वजनिक पैसा लोकसभेने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पातील नियमानुसार खर्च होतो किंवा नाही हे तपासून पाहणे आणि गैरवाजी म्हणजेच अनाठायी खर्चावर टीका करणे. दुसरं कार्य आहे
एका कार्याकरता मंजूर झालेला पैसा दुसऱ्या कार्यावर खर्च झाला असेल तर तो आवश्यक कायद्याच्या आधारे खर्च केला आहे किंवा नाही हे पाहणे. तिसरा क्रमांक आहे, म्हणजे तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे लोकसभेत अधिकार दिलेल्या संसदेनेच तो खर्च केला आहे किंवा नाही ते पाहणे. विद्यार्थी मित्रांनो, कार्य थोडंसं खालीवर झाले तर तिसरं जे क्रमांक आहे किंवा तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे लोकसभेत अधिकार दिलेल्या संस्थेने तो खर्च केला आहे किंवा नाही हे पाहणे. चौथं कार्य, सरकारी व बिनसरकारी नियंत्रणाखाली असलेले उद्योगधंदे, व्यापारी कंपन्या इत्यादीचे शासकीय हिशोब तपासलेले हिशेब पुन्हा तपासणे. पाचवं कार्य आहे ते म्हणजे एखाद्या कार्यावर मंजुरीपेक्षा जास्त पैसा खर्च झाला असेल तर त्याविषयी चौकशी करून आपले मत लोकसभेला कळविणे. सहावं कार्य आहे ते म्हणजे राष्ट्रपतीने शासकीय हिशोब तपासनीसाकडून इतर कोणत्याही सरकारी साठ्यांचे हिशोब तपासून घेतले असतील तर त्याची छाननी करून आपले मत मांडणे. सार्वजनिक लेखा समितीचे तपासणीचे कार्य नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली चालते. तो समितीला तपासणीच्या कामाची रूपरेषा आखून देतो. तसेच समितीला मार्गदर्शन व सूचना देतो, म्हणून त्याला समितीचा मित्र, तत्वज्ञानी व मार्गदर्शक असे संबोधले जाते. तसेच त्याला समितीचा प्रत्यक्ष कार्य व मार्गदर्शन करणारा मित्र असेही म्हटले जाते. या सार्वजनिक लेखा समितीमार्फत वेळोवेळी लोकसभेपुढे तसेच राज्याच्या विधिमंडळापुढे अहवाल मांडले जातात. संसदेत चर्चा होऊन ते अहवाल अर्थमंत्रालयाकडे जातात. पुढे अर्थमंत्रालय संबंधित खात्याला सूचना, मार्गदर्शन करते. अशा रीतीने संसद प्रभावीपणे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवीत असते. सार्वजनिक लेखा समितीमार्फत अनाठायी, अयोग्य, अनियंत्रित खर्चाची तपासणी केली जाते आणि सार्वजनिक पैशाचा व साधनांचा दुरुपयोग होणार नाही याविषयी दक्षता घेतली जाते. त्यामुळे सार्वजनिक पैशाच्या खर्चामुळे निश्चित परिणाम मिळून उद्देशप्राप्ती होऊ शकते. यानंतर आपण लोकलेखा समितीची जी काही उपयुक्तता आहे त्या संदर्भातील माहिती बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, संसद शासनाच्या आर्थिक व्यवहारावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी लोकलेखा समितीची निर्मिती करते आणि ही समिती हिशेब तपासणीचे कार्य अधिक जबाबदारीने पार पाडते. तरी पण या समितीच्या उपयोगितेसंबंधी किंवा उपयुक्ततेसंबंधी काही टीका केल्या जातात. त्याची माहिती आपण बघूयात.
त्यामध्ये पहिला क्रमांक आहे, लोकलेखा समितीची स्थापना झाल्यापासून अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेत सुधारणा येण्याऐवजी तिचा दर्जा खालावलेला आहे. काही खात्याकडून स्वीकृती पैशापेक्षा अधिक खर्च केला जातो, तर काही खात्याकडून स्वीकृत पैशापेक्षा कमी प्रमाणात खर्च केला जातो, म्हणून ही समिती उपयुक्त नाही. दुसरा क्रमांक आहे, लोकलेखा समितीचे कार्य म्हणजे प्रयत्नाची प्रतीक्षा करणे होय. कारण शासनामार्फत एकदा पैसा खर्च झाल्यानंतर त्या खर्चाची परीक्षा किंवा तपासणी करणे यात काहीही अर्थ नाही. कारण झालेल्या खर्चाची मग तो गैर असो किंवा योग्य असो तपासणी करणे पोस्ट मॉर्टम सारखे आहे. तिसरा क्रमांक आहे, हिशोब तपासणीचे व हिशेब ठेवण्याचे अशी दोन्ही कार्ये एकाच अधिकाऱ्याद्वारे म्हणजेच महालेखापरीक्षकाच्या नियंत्रणाखाली करणे योग्य ठरत नाही. हिशेब ठेवणाऱ्याचेच हिशोब तपासणी म्हणजे चोराच्या हातात जमादारखान्याच्या किल्ले देणे होय. अशा रीतीने लोकलेखा समितीवर टीका होत असली तरीही या समितीची उपयुक्तता काही विचारवंतांनी मांडलेली आहे. डॉक्टर अशोक चंदा या निवृत्त महालेखापरीक्षकाने सार्वजनिक लेखा समितीचे समर्थन केले आहे. समितीचे कार्य महालेखापरीक्षेच्या नियंत्रणाखाली जरी चालत असले तरीही ते कार्य अधिक जबाबदारीने, काळजीने आणि कार्यक्षमतेने पार पाडले जाते. समितीच्या कार्यामुळे शासनाच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण राहिले जाऊन शासकीय गैरव्यवहाराला व भ्रष्टाचाराला आळा बसतो. लोकसभेचे प्रथम सभापती श्री मावळणकर यांच्या मते सार्वजनिक हिशोब समितीचे कार्य पोस्टमॉर्टम पद्धतीप्रमाणे जरी होत असले तरीही समितीचे शासनाच्या आर्थिक व्यवहारावर फार मोठे नियंत्रण असते. शासकीय खर्चात होणारे अनाठायी गैरव्यवहार व अकार्यक्षमता याची चौकशी होऊन भविष्यकाळात या दोषापासून आर्थिक प्रशासन अलिप्त राहू शकते. समितीच्या प्रभावी नियंत्रणामुळे प्रशासनात कार्यक्षमता वाढते. निवृत्त सभापती अय्यंगार यांच्या मते सार्वजनिक लेखा समितीने केलेली तपासणी व शिफारशी या संसदेला उपयुक्त ठरतात. त्या अनुषंगाने संसद शासकीय खात्यावर, महामंडळावर अशा सर्व आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवू शकते. एकंदरीत सार्वजनिक पैसा सार्वजनिक हितासाठी खर्च व्हावा, त्याचा गैरवापर होऊ नये आणि दुरुपयोग केलाच तर भविष्यकाळात सुद्धा पुन्हा दुरुपयोग होऊ नये यासाठी सार्वजनिक लेखा समितीचे कार्य उपयुक्त व आवश्यक ठरते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, लोकलेखा समितीची रचना, कार्य आणि लोकलेखा समितीवर ज्या काही टीका केल्या आहेत आणि त्याची उपयुक्तता सुद्धा आपण बघितलेली आहे. तर आज आपण इथे थांबूया.
पुढील लेक्चरमध्ये आपण अनुमान समिती किंवा अंदाज समिती या समितीच्या संदर्भातील माहिती बघणार आहोत. थँक्यू.